म्हणजे दानवे परिवार हा आपला सगळ्यांचा परिवार आहे. दादा म्हणजे आपले वडील आणि ताई म्हणजे आपल्या आई आणि भाऊ म्हणजे सगळ्यांचे लाडके भाऊ, आपण त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणी. मला एकच विनंती करायची, आता एवढी सोन्यासारखी संधी आलेली आहे ही साधून आपल्याला ती सोडायची नाहीये. आशाताई माळी यांना नगर अध्यक्ष बनवलं तरच आपले कामं होईल, असं काही नाही की नगरसेवकच निवडून द्यायचे ते मग ते कामं होणार नाही. जर ताईला निवडून आणलं तर सगळे कामं होईल. भाऊंना तिथं बोलायचं तोंड राहील की आम्ही आमच्या नगराध्यक्ष भाजपच्या नगराध्यक्ष आहे बा, मग त्यांना आपलं सगळी निधी ओढून आणता येईल आणि सगळ्या भोकरदनचा विकास करता येईल. सगळे भोकरदन मागे आलेला आम्हाला किती वेळ सगळे म्हणतात की तुमच्या इथं तर खासदार साहेब आहे, आमदार साहेब आहे, मग तुमचं भोकरदन एवढं मागे कसं काय? मागे काय तर कसं काय? म्हणजे 15 वर्षापासून सगळे मागेचे ना, पुढं कोणी गेलंच नाही. मग आता आपण निवडून आम्ही मागे त्या प्रभाग 4 होतो, तिथं एवढा आटीतटीचा सामना होता, तिथं सगळं पैसे मतदान हे ते सगळं असं करून आम्ही मागे पडलो आणि सगळे नगरसेवक हे ते सगळे म्हणजे विकास झालाच नाही भाजपचा. आता यावेळेस इतकी सोन्यासारखी संधी आलेली आहे. मला सगळ्यांना विनंती आहे की ताईला निवडून द्या, माळी ताईला नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक निवडून आणा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय मोदी. मला मग 10 उमेदवार आहे आणि माझ्यासोबत आजू भाऊ सहाने हे पण आहे. हे 2 उमेदवार आणि ताई आमच्या नगराध्यक्ष आहेत. यांना सगळ्यांना निवडून आणा. सगळे नगरसेवक सगळे नगरसेवक निवडून आणा आणि ताई निवडून आणली तरच आपली कामं होणार, नाही तर कामं होणार नाही. हे माझं भाषण संपवते मी 2 शब्द.